त्या संघाविरुद्ध. तर मोतीराम भोईर सज्ज आहेत, त्याच्यासमोर धावेंचा तोफखाना तुम्हाला पाहायला मिळतोय भरोडी संघाचा. प्रेम पाटील ऑन स्ट्राईक. तर यष्टीरक्षक केतन मात्रे. तर दोन फिल्डर डीप मध्ये, ऑन साइडला जीत. तर गोलंदाज तयार होतोय मोतीराम भोईर. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरला. किरण मात्रे चेंडू जोपर्यंत उचलतील तोपर्यंत 2 धावा, सॉरी 1 सिंगल इथे पूर्ण होतीये आणि एका धावेनं शुभारंभ सुरू होतोय, तो म्हणजे भरोडी क्रिकेट संघाचा. तर लवकरच भिवंडीमध्ये एक मानाची टुर्नामेंट तुम्ही पाहणार आहात, खासदार चषक. तब्बल 12 बाईक आहेत पहिल्या क्रमांकासाठी आणि सिद्धिविनायक अंजूरच्या माध्यमाने ते आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. तर इथे लाईन खूप चांगली होती. मोतीराम भोईरला ज्यासाठी जाणलं जातं, खोलवर टप्प्याचे चेंडू ब्लॉक हॉल यॉर्कर आणि हा कसा गोलंदाज ज्यानं जवळजवळ 20 वर्ष दिली आहेत आपल्या आयुष्यातील वाकण क्रिकेट संघाला आणि अनेक वर्ष ज्यानं आपल्या गोलंदाजीचा दबदबा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कायम ठेवला आहे आणि तेच दाखवत असताना 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. तर विजय आहे स्ट्रायकेटवरती. यावी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे डीप लॉंगॉनला आणि तोपर्यंत 1 रन इथे मेल आणि स्ट्राईकमध्ये रोटेट होतीये ती म्हणजे फलंदाज प्रेम पाटीलकडे. तर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक येत आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट जगताचा एक सर्वात मोठा ATM राजू शेठ भोईर मोठा गाव आणि टीम वाकणचे पुरस्कर्ते त्यांच्याच मुलाच्या नावानं संघ खेळत असतो, निशांत 11 या नावानं. मग इथे धावा आतापर्यंत जास्त येत नाही आहेत भरोडी संघासाठी. ओव्हर द विकेट. इथे देखील चेंडू खूप चांगला आहे. मात्र यावी तेवढा चांगला फटका. चांगल्या चेंडूचं उत्तर कलात्मकतेनं दिलं. बॅकफुटला येऊन ड्राईव्ह केलं सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं आणि चेंडू ट्रॅव्हल होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा चौकार. 4 धावा. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हे षटक जसं कंप्लीट होईल तसे अजून काही सन्मान आपण करणार आहोत. आता मागची मॅच काय रंगली सोनापाडा. नक्कीच का टेनिसमध्ये त्यांचं देखील नाव मानानं घेतलं जातं. मग ते कौतुक करेल केजूचं. 3 सामने जर केजूचे पाहिले तर प्रत्येक मॅचमध्ये त्यांना 10पेक्षा कमी धावा जवळजवळ दिल्या होत्या. मग एक चांगली गोलंदाजी करणारा संघ केजू मुंडेचा आगासन या टुर्नामेंटमधनं बाहेर झाला. तर हार्डलक करण निल्सन आणि केजू मुंडे आणि केजूला खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण ठाणे नगरीतील तमाम क्रिकेट चाहत्यांकडनं ठाणे वर्सेस रायगड मॅचसाठी. तर अपील इथे केलं जात आहे आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि फलंदाज इथे बाद होईल आणि परतावा लागेल लेग बी फॉर विकेट LBW आणि भरोडी संघाला लागलेला हा पहिला धक्का. तर विकेट हॅट्रिकसाठी 11,000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर पाहिजे इथे मात्र एक फलंदाज बाद झालाय, एकच चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे मोतीराम भोईरला मी मग संधी नसेल. मग येणारे गोलंदाज पाहिजे त्याचा किती फायदा उचलतील. अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज येतोय. इन ॲट नंबर 3 विनोद पाटील स्ट्रायकवर. तर समोर वाकळण आहे त्यामुळे एकच मिळेल भरोडी संघाला. काबिलियत इतनी बडाव की तुम्ही हराने के लिए कोशिश नहीं साजिशी करनी पडे. आणि वाकणला हरवायचं असेल तर कट रचावे लागतील कारण एक मोठा संघ आहे आणि कामगिरी देखील तेवढीच मोठी आणि तेवढीच दर्जेदार करतोय मोतीराम भोईर. अंतिम चेंडू इथे फटका चांगला आहे. फुल टॉस होता. खूप लवकर लाईन पिक केली आणि ऑन साईडला स्वीप करताना चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 1 गडी बाद. पहिलं षटक पूर्ण होत असताना फलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील 10, जे क्रिकेटचं मॅजिकल फिगर आहे आणि ज्या 10 आकड्यांना क्रिकेटचं जग गाजवलं. 22 वर्ष 191 दिवस. नक्कीच हा 10 नंबर तुम्हाला चर्चेत राहताना पाहायला मिळाला आणि विक्रमादित्य सचिन भारतरत्न त्याच्या जर्सीचा नंबर तुम्ही पाहताय, ज्यानं 100 शतकं झळकावली. 24 एप्रिल 1973ला ज्याचा जन्म झाला. मग इथे हिरामनजी पितळे विभाग प्रमुख यांचा सन्मान केला जाईल. तो म्हणजे
आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते. तर चैनूदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय हिरामनजी पितळे यांना. तर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा यथोचित मानसन्मान तिथे केला जाईल. तर आज प्रेक्षकांचं क्राऊड एवढं आहे की नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो आपण ग्रीन कार्पेट टाकला होता तो पूर्णपणे पॅक आहे. की आज भिवंडी त्याचबरोबरीने जर पाहिलं तर डोंबिवली आणि मल्लंगड परिसरातील देखील संघ तुम्हाला पाहायला मिळाले. आणि कालमध्ये एक सेमीफायनल आपण कव्हर केली होती. वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध खेळला होता तो म्हणजे आंबे संघ. तर त्यातनं कालेश्वर आंबे संघ नक्कीच आता पाहायचे तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. कारण जर जगदंबा वाकळण हा संघ चॅम्पियन झाला तर काळेश्वर आंबे हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. कारण सेमीफायनलमध्ये तो संघ त्या संघाविरुद्ध डॉमिनेट झाला होता. तर आज जी सेमीफायनल होईल त्यातनं जर कोणता संघ चॅम्पियन झाला तर सेमीफायनल खेळणाऱ्या संघाला तिसरा क्रमांक दिला जाईल. केतन मात्रे पहिला चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मग थोडेसे दूर होते. जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे इझिली पूर्ण होत आहेत. तर विकेट टेकसाठी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर गोलंदाजी करतोय केतन मात्रे. टेनिस क्रिकेट जगताचं एक मोठं नाव. आज टीम वाकणसाठी देखील एक अभिमानाची गोष्ट, एक प्राऊड मुमेंट. कारण आज एकाच गावातील 2 खेळाडू ठाणे टीमला लीड करताना तुम्हाला पाहायला मिळतील. जितू शेलाच्या नेतृत्वाखाली केतन अँड जीत भोईर. कारण दर्जाच तेवढा उंचावला या गावाचा. अनेक वर्ष सातत्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये जर पाहिलं तर खंबालपाडा, नवापाडा, आगासन, देसाई, वाकळण, सोनापाडा अशी नावं खूप मानानं सन्मानानं घेतली जातात. तर इथे काहीतरी पंच तिथे चर्चा करत असताना चेंडूला तिथे काहीतरी मात्र थोडंसं प्रॉब्लेम अंपायर्सला आढळतोय. मग तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं तर कोणत्याही मुवमेंटला नवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. तर फलकावरती 12 रन आत्तापर्यंत लागलेत. तर पहिल्या बॉलवरती केतनच्या 2 धावा. तर विजय आहेत स्ट्रायकिंगवरती जे तिसऱ्या क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती आलेत सलामीला. तर तिसऱ्या क्रमांकावरती विनोद. तर हा चेंडू केतनचा अतिशय चांगला आहे. नक्कीच भिवंडी विभागातल्या अनेक टीम्स आल्या मग त्यामध्ये सरवली असेल त्यानंतर अंजूर असेल अशा भरपूर टीम्स पाहायला मिळाल्या. मतलब आपलं अस्तित्व आत्तापर्यंत कायम ठेवलं आहे भिवंडीचं ते म्हणजे भरोडी क्रिकेट संघानं. तर त्यांना फाईट देतोय निशान जीजी स्पोर्ट वाकळण. हॅट्रिकसाठी तब्बल 11,000 रुपयाचा पारितोषिक केतन मात्रेसाठी. राऊंड विकेट येत असताना केतन मात्रे. तर इथे चेंडू खूप उंच गेलाय. पुन्हा एकदा झेल घेणं थोडंसं अवघड आहे. प्रयत्न नक्कीच केले होते तिथे उमेशनं. मग तोपर्यंत धावा मिळतील इथे जवळजवळ 2. तर एकही मोठा फटका अद्यापर्यंत खेळू दिला जात नाही आहे केतन मात्रेच्या या षटकामध्ये. कारण सुरुवातीला जी महत्त्वाची विकेट होती ती मिळवून दिली प्रेम पाटीलची. फक्त 5 धावा त्याच्या बॅटमन आल्या आणि एक मोठा खेळाडू स्वस्तात बाद झाला आणि मोतीराम भोईरला एक भलं मोठं यश पहिल्या षटकामध्ये लाभलं. तर हा चेंडू समोरच्या दिशेनं सरळ फेकून दिलाय. बॅटचा फ्लो इथे सर्व काही सांगून जातोय. बॅटमन स्वीटली टायमिंग आणि चेंडू लॉंग ऑफच्या वरनं सीमा रेषा बाहेर 6 धावा. तर षटकारांना धावफलक इथे पुढे सरकत आहे. टीमची टोटल 20 धावा फलकावरती. तर अजूनही 2 चेंडू इथे शिल्लक आहेत या षटकातील. तर नवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. अजय पाटील
नक्कीच जे कॅप्टन आहेत बरोडीचे त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे खेळतोय आणि आतापर्यंत एक दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी केली आहे श्री गणेश बरोडी संघानं. टीमची टोटल लागली आहे आतापर्यंत 20. अजूनही इथे 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मॅच बॉल इथे परत आलाय. ज्या चेंडूवरती षटकार लगावला होता तो बॉल इथे परत येतोय केतन म्हात्रेच्या हातामध्ये. तर इथे पाहायचंय केतन म्हात्रे कशा प्रकारे कमबॅक करेल, कारण मागचे 3 चेंडू जे मागे होते त्याच्यावरती फलंदाजाला जास्त यश आलं नव्हतं. एक चेंडू ओव्हरपिच आला आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजानं. तर इथे देखील फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सरळ जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकारांना धावफलक पुढे सरकतात 24. तर मलंगड परिसरातील एक बल्लाढ्य संघ गावदेवी काकडवाल त्या टीमचे कॅप्टन बई भोईर देखील मॅच एन्जॉय करतायत. तर या बई मंचावरती आयोजकांच्या वतीनं मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय. या व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत इथे केलं जाईल. 24 थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतं केतन म्हात्रेचं अंतिम चेंडू. तर इथे देखील फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत अतिशय वेगानं हरीश भोईर चेंडूवरती आलाय. तो पण एक सिंगल आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल 25 ऑन बोर्ड. जर वाकण गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक इथे आले असतील मॅच पाहण्यासाठी त्याचबरोबर भरोडीतील तर या व्यासपीठावरती तुमचं देखील धर्मवीर चषकाच्या माध्यमातून आम्ही हार्दिक अधिक स्वागत करतोय. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक सन्मानित आपण करणार आहोत अरुण गोरपेकर की जे क्रिकेट प्रेमी आहेत आणि आज देखील क्रिकेटवरती येतोनात प्रेम आहे. नारिवलीवरनं इथे बिलॉंग करतायत आणि त्यांचा आपण सन्मानित करू. राजेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते तिथे सन्मानित केलं जाईल अरुण गोरपेकर यांना. तर यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर राजेशदादांच्या शुभ हस्ते आपण तिथे सन्मानित करतोय अरुण गोरपेकर नारिवली. यस डीजे. तर सन्माननीय दशरथ साळवी काकडवाल त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर केतनचं षटक खूप महागडं ठरलं. तब्बल 15 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि इथे आता मात्र 2 षटक अजून बाकी आहेत. 25 फलकावरती लागलेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून जर 25 आल्या तर मग एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल. तर मग कमबॅक करावं लागेल जीत भोईरला नक्की जो तारणहार आहे या संघाचा. आणि नेहमी जीत भोईरसाठी म्हटलं जातं ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर. तर इथे तीच ओळख पटवून द्यावी लागेल गोलंदाजी करताना जीतला. तर जिग्नू जाधव शाखाप्रमुख नेवाळी त्यांचा देखील सन्मान तिथे केला जाईल. चेंडूमध्ये ड्राईव्ह केला जातो लॉंग ऑफच्या दिशेनं. हरीश आहेत. एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेनं धावफलक पुढे जात आहे 26 धावा. तर पहिली विकेट थोडीशी लवकर गेली आणि इथे मात्र चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते आहे. तर जिग्नू जाधव या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर आमचे नरेश म्हात्रे मानपाड्याचे पिच केअरटेकर रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे आपल्यापासून लांब जात असताना थँक्यू सो मच. तर इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय षटकार. माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला. थँक्यू डीजे. तर षटकारानं धावफलक वेगानं ट्रॅव्हल होतोय 32. तर आम्ही भिवंडीमध्ये इथे का आलोय तर आमच्यामध्ये देखील दमकम आहे आत्मविश्वास आणि क्रिकेटचा दर्जा घेऊन उतरलाय बरोडी हा संघ. तर इथे देखील फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. किरण म्हात्रे खूप वेग घेतला किरणनं आणि इथे मात्र चेंडू त्याला बीट करून निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला उठा रे उचला भगवान,
चला उठार उचला भगवा दैन्याचा संपल दैन्याचा संपल आलं 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 Thank you, DJ. भगवं वादळ. तर चौकारांना धावफलक की ते पुढे सरकत आहे 36 धावा. धाव्यांचा वेग सातत्यानं वाढत चाललाय. तर भरोडीची स्ट्रेंथ आहे, त्यांची एक वेगवान गोलंदाजी, त्यामुळे कमबॅक करावाच लागेल जीतला. तर इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि वन बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. आलं 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 गड्यानो भगवं वादळ आलं 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 गड्यानो भगवं वादळ आलं. थँक्यू डीजे. तर चौकारांना धावफलक इथे पोहोचलंय 40 वरती. मॅच आहे 4 षटकांची आणि अशा मुमेंटला जर इथे पाहिलं तर धावा भरपूर आलेत. इथे जरी आता सिंगल डबलला 50पर्यंत जरी हा संघ पोहोचला तर एक मोठं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. विनोदच्या बॅटमधनं 3 चौकार 1 षटकार 18 धावा. तर इथे देखील फटका चांगला आहे, आउट फास्ट आहे, संधी आहे शेवटच्या मुवमेंटला, तिथे चेंडू अडवला जातोय. यस, गुड फिल्डिंग. तो म्हणता रन मात्र मिळतील. तब्बल जवळजवळ 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने संघ जातोय 43. खूप जवळ आलाय विजयाच्या. मी म्हणेल हे दोन्ही संघ. आणि अशा मोमेंटला कोणत्याही टीमला नक्कीच ही टुर्नामेंट सोडणं अजिबात मान्य नसेल. त्यामुळे मेहनत करताना भरोडी पाहायला मिळतोय, प्रयत्न करताना पाहायला मिळतो वाकळण. मात्र त्यांचे प्रयत्न थोडेसे अपयशी आतापर्यंत ठरलेत. अंतिम चेंडू. तर इथे देखील चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. ऋषी भोईर काय कामगिरी केली आहे ऋषीनं या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. तर इथे मात्र आता 1च धाव आणि षटक पूर्ण झालं. 3रं धाव आले तब्बल 44. म्हणजे अजूनही 1 षटक इथे बाकी आहे आणि या षटकामध्ये पाहायचं आहे किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. तर इथे शुभागमन होत आहे युवा सेनेचे एक युवा कार्यकर्ते नितीन फुलोरे, अंबरनाथ तालुका प्रमुख युवा सेना. तर या मंचावरती नितीन दादा तुमचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. आणि लवकरच त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल या मलंगड नगरीमध्ये. नक्कीच सुकाळा वसारच्या मैदानावरती 1 लाखाचं ते आयोजन तुम्ही एन्जॉय करू शकाल. आणि त्या टुर्नामेंटची रूपरेषा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ 25-25. 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ते आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. युवा सेना चषक 2रं वर्ष असेल. सौभाग्यवती विमल वसंत भोईर, नगरसेविका श्री दिलीपदादा फुलोरे, उपतालुका प्रमुख शिवसेना आणि कुमार दीपक फुलोरे, ग्रामपंचायत सदस्य वसार यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन फुलोरे यांच्या वतीनं ते आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल युवा सेना चषक 2019. तर या मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम षटक इथे शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये वापर केला आहे ऋषी भोईर या गोलंदाजाचा. तर ऋषी भोईर सज्ज होतं गोलंदाजी मार्कवरती. तर यष्टीरक्षक आहेत जितेश. तर नितीन फुलोरे यांचं आगमन होत असताना वेलकम नितीन दादा, एक युवा कार्यसम्राट व्यक्तिमत्व. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. इथे मात्र खूप चांगला होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या मध्ये स्थिरावलाय. चेंडू इथे जातोय निर्धाव. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. ऋषी भोईर म्हटलं तर एक चांगला वेग त्याच्याकडे आहे, अनेक विविधता त्याच्याकडे आहेत. त्यामुळे इथे पाहायचं कशी कामगिरी केली जाईल ऋषी भोईरच्या माध्यमातून. स्ट्रायकरमध्ये फलंदाज सज्जत. इथे थोडेसे शफल झाले. चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, म्हणजे तरी सुद्धा चेंडू जाईल डीप फाय लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करताना 4 रन. इथे देखील चौकार आलाय आणि धावा जाऊन पोहोचलेत 48. एक मोठं लक्ष लावताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री गणेश भरोडी हा संघ. खूप चांगली बॅटिंग करतोय विनोद.
त्याच्या बॅटमधनं तब्बल 21. तर विजय भोईरच्या बॅटमधनं 1 षटकार 2 चौकार. थोडीशी संयमी खेळी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं देखील 21 धावा, म्हणजे तब्बल 42 पार्टनरशिप. सेकंड विकेटसाठी 5 धावा आल्या प्रेमच्या बॅटमधनं आणि धावफलक जाऊन बोलल्या 48 वरती 1 धाव माझा लेग बाईटची आली होती. तर इथे चेंडू चांगला आहे, यष्टीरक्षक बीट होतोय, तरी सुद्धा माझा 1 धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर पाहिजे इथे स्ट्राईक मिळाल्यानंतर आता कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. संधी होती यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करण्यासाठी. आता इथे 1 रन आणि संघ जवळजवळ 50 जवळ येऊन पोहोचला 49. तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वाकण टीमची देखील मजबूत बॅटिंग लाईनअप आहे. जीत भोईर, केतन म्हात्रे, ऋषी, अवी, प्रदीप पाटील, त्यानंतर अवी भोईर अशी बॅटिंग लाईन तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी इथे पाहायचं आहे कितीचं टार्गेट त्या मोठ्या संघासमोर लावतोय श्री गणेश बोरोडी. तर ऋषिकेश इथे मात्र स्विच रिव्हर्सचा वापर, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि इथे अजून 2 धावा आणि या 2 धावा मात्र 51. तर एकदा टाय नक्कीच उद्या बरोडी संघासाठी खूप चांगली कामगिरी. 4 षटकांच्या मॅचमध्ये 50 अप, 51चं टार्गेट. तर 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे कमबॅक करावा लागेल. जर इथे मोठा फटका आला तर मात्र नक्कीच लक्ष भरपूर भरपूर मोठं लावलं जाईल. त्यामुळे ऋषीला कमिटमेंट द्यावी लागेल आपल्या संघनायकासाठी. तर इथे चेंडू यष्टीरक्षक पुन्हा एकदा बीट. यष्टीरक्षक एक्झॅक्टली करतोय काय, तर आधी देखील सांगितलं स्ट्राईक रोटेट झाली तर त्या फलंदाजाला संधी मिळाली, त्याचा झेल देखील सुटला. आता 1+1 अशा 2 धावा आणि धावफलक 2ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. त्याचे 2 चेंडू आणि आता 15ची सरासरी पूर्ण करतोय का बरोडी या संघ. तर इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. अजून एक सोपा साधा झेल इथे सोडलाय आणि चेंडू देखील जातोय सीमारेषे लगेच आणि तोपर्यंत अजून 2 धावा. तर या 2 धावेनं संघ पोहोचतोय 53 वरती. खूप मिस्टेक करतोय. 55 धावा आणि अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे. तर 4 षटकांची मॅच गोलंदाज करेल तर काय करेल, जिथे जिथे झेल जातोय तो झेल सोडला देखील जातोय. तर मग इथे प्रयत्न मी म्हणेल अपुरे पडतायत ऋषिकेश भोईरचे. अंतिम चेंडू या षटकातील. ऋषी तयार. तर इथे चेंडू चांगला आहे. तर यावेळी चूक केली पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं आणि ही चूक खूप महागात पडेल. आणि या 22चा चौकार आणि या षटकामध्ये एक नजर टाकली तर जवळजवळ 8 धावा एक्स्ट्रा आलेत आणि हाच चौकार विजयासाठी प्रेरणादायक ठरेल. कारण या चौकारानं 15ची सरासरी पूर्ण झाली आहे. तर इथे धावा करायच्या 60. मग हे विसरून चालणार नाही आहे. समोर वाकळण आहे, केतन आहे, जीत आहेत. त्या 2 पैकी 1 जर खेळला 4 षटकं तर मॅच जवळजवळ लवकर खुली करेल. तो म्हणजे बॅटिंग करणारा निशांत 11 जी स्पोर्ट वाकळण. मग एकच म्हणेल या मॅचमध्ये परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो. मग जो चुकतो तोच घनाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. तर इथे पाहिजे टीम वाकण तशी कामगिरी करेल की भिवंडी नगरीतनं दाखल झाल्यानंतर आपली स्वप्न कंप्लीट करूनच हे मैदानात सोडेल. इथनं हा श्री गणेश बोरोडी. तर सन्माननीय संतोष म्हात्रे खोडी आणि सचिन जाधव त्यांचं इथे शुभागमन झालंय. तर या व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत. आता पहिला डाव इथे झाला पूर्ण. वाकण संघाच्या पाठीराख्यांना देखील खूप अपेक्षा आहेत जीत, केतन, ऋषी, अवीकडनं. तर पाहिजे त्या अपेक्षा इथे पूर्ण करेल का नक्कीचा संघ. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ते 2 सन्मान तिथे केले जातील. तर दोन्ही नक्की जी नावं आता आम्ही घेतली त्यांनी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा यथोचित मानसन्मान तिथे केला जाईल.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होईल. नक्कीच वाकण संघातील एक फाईट फलंदाज केतन आणि त्याच्या जोडीनं ऋषी भोईर. तर मग मी इथे थांबतोय. सामना जसा सुरू होईल तसं आपण ऐकूयात दुसऱ्या सत्रासाठी योगेश मडवी यांना. थँक्यू. तर थँक्यू सो मच ओमकार. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा अजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृतिचषक 2019 पर्व. आज आपण पाहतो इथे मॅच खूप चांगली पाहायला भेटते. याच्या अगोदर हाय व्होल्टेजचा मॅच आम्हाला पाहायला भेटला. कारण एक चेंडू 6 धावेची गरज असताना सोनारपाडा टीमचे बॅटमन श्रवण ठाकूरने जो षटकार ठोकला आणि तिथे सेलिब्रेशन पाहायला भेटलं सोनारपाडा संघाचं. सोनारपाडा टीम सुपर 4 मध्ये दाखल झाली आहे. इथे आपण पाहतो ड्रॉच्या माध्यमातून सुपर 8 मध्ये गावदेवी 12-13 नागाव टीम पुढे सरकली आहे. त्यांच्या समोर कोणता संघ असेल. इथे 59 धावा केल्यात. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश भरोडी टीमनं आणि 60 धावेचं लक्ष मनाशी बालगुण सलामी जोडी. वाकलट टीमची ताकद त्यांची सलामी जोडी ऋषी भोईर आणि केतन मात्रे यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल. आणि आता इथे जिम्मेदारीनं खेळताना दोघांना करावं लागेल. कारण 15.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. तर निश्चित इथे आपण पाहतो मॅच एक अतिशय मोठा आपण पाहणार. कारण याच्यानंतर अजून एक कडपणीचा मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जिथे ड्रॉच्या माध्यमातून गावदेवी 12-13 नागाव टीम पुढे सरकलाय आणि त्यांच्या समोर आता इथनं जिंकणारा संघ तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सेमीफायनलमध्ये आपण पाहतो प्रवेश केलाय गावदेवी RMs11 सोनारपाडा टीमनं. आता इथे आपण पाहतो 60 धावेचं लक्ष मनाशी बालगुण ही सलामी जोडी जातीय. सलामी फलंदाज ऋषी भोईर स्ट्रायक अँड आहेत. नो स्ट्रायक अँड फलंदाज केतन मात्रे ही ताकदवर जोडी. कारण या दोन्ही फलंदाजांना अनेकशा मैदानं गाजवल्यात, अनेकशा स्पर्धा गाजवल्यात. ते दोन ताकदवर फलंदाज इथे मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज तयार विनोद पाटील. एक अतिशय मोठं नाव आहे. कारण मागच्या मॅच मध्ये विनोदनं बॅटिंग खूप चांगली केली होती. गोलंदाजी त्याची खूप चांगली होती. आता इथे पाहायचंय त्याच्याकडे कशा अपेक्षा बाळगल्या जातील. सेकंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतो ऋषी भोईरला जो एक ताकदवर फलंदाज आहे यावर्षी खूप इन फॉर्म मध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र शप्पलहून खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे पॅड वरती पडला. अपिलामध्ये उत्साह जास्त आणि निश्चित इथे आत्मविश्वास कमी पाहायला भेटला. की चेंडू पडला आणि पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांकडे लेग बिफोरचा अपील केला होता. तर पंच नेहमीच लेग बिफोरचा अपीलला केल्यानंतर 3 गोष्टी नेहमीच ते पाहत असतात. पहिली गोष्ट लेंथ, दुसरी गोष्ट लाईन आणि तिसरी गोष्ट हाईट फॅक्टर. आता इथे लाईन ऑप्शन लेग स्टंपच्या बाहेर होती त्यामुळे पंचांनी अपील फेटाळून लावलाय. पहिला चेंडू विनोद पाटीलनं निर्धाव फेकला. फुल्लेंचा चेंडू सुरेख स्ट्रोक या 20 मध्ये गॅप आहे. चेंडू जाईल वाईड इच लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला संघर्षमय चौकार ऋषी भोईरच्या बॅट मधून. तर ऋषी भोईरच्या बॅट मधून आपण पाहतो पहिला चौकार पाहायला मिळतो. कारण जी स्पोर्ट निशांत तेलबण वाकलन टीम तुम्ही पाहता मैदानावरती लगातार 3 षटकारांसाठी आपण पाहतोय. निश्चित या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय राजू शेठ भोईर मोठगाव यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं रोकेश प्राइज असेल. निश्चित जेव्हा राजू भोईर साहेब व्यासपीठावरती येतात तेव्हा मात्र प्रेक्षकांना देखील खूप काही प्राइज लावले जातात. मध्ये इथे 3 षटकारांसाठी त्यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक तुम्ही पाहता. स्ट्रायक अँड फलंदाज ऋषी भोईर. हा चेंडू बिगिट केलाय. या 20 मध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा वाईड इच लॉंगांच्या वरनं सीमा पार बिग हिट 6.
केतन मात्र ही सलामी जोडी या वाकलन टीमची ताकद आहे आणि ते स्वतःची ताकद दाखवताना ऋषी भोईर काय फॉर्म मध्ये आपण पाहतोय कारण यावर्षी खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलंय आणि ती सुरुवात पुन्हा एकदा इथे देताना तब्बल 60 धावा इथे चेस करायच्यात आणि आता मात्र आक्रमक रूप धारण केलाय यावेळेस नो मॅन्स लँड एअर मध्ये चेंडू दाखल झालाय चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातार मोठे स्ट्रोक ऋषी भोईच्या बॅट मधून DJ Prana. हिंदुदुर्ग शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवलं जात आहे स्पर्धा देखील तुम्ही पाहता धर्मवीर आनंद दिगे साहेब स्मृती चषक 2019 परवा भगवामयी वातावरण मैदानाच्या चारही बाजूला भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय आणि या स्पर्धेतला अंतिम टप्पा जवळलेला आहे कारण इथे आपण पाहतोय लगातार मोठे स्ट्रोक आम्हाला पाहायला मिळतात अजून एक पुल्लेचा चेंडू ऋषी भोई सोडणार नाही अशा चेंडूवरती तो नेहमीच मोठे स्ट्रोक दाखवतोय यावेळेस देखील त्यांना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला भिडकावून दिला सीमापार साधा बाम थँक्यू डीजे जय भवानी जय शिवाजी इथे नारा डीजे मास्टरच्या माध्यमातून लावला जात आहे मग इथे एका बाजूला आक्रमकता सिद्ध केली ऋषी अनपायर लगातार मोठे स्ट्रोक मैदानावरती अजून एक वा इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय यावेळेस मात्र तिथे निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय एकूण तर इथे आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी असतील तर बघा तिथे पंचामत डिसिजन देतील लगेच तर निश्चित तिथे बघा आमचे आयोजक त्या ठिकाणी जातील आणि डिसिजन देतील तर प्रेक्षक खूप संख्येने त्या ठिकाणी आहेत तर निश्चित इथे भरवडी टीम आपण क्षेत्ररक्षण लावायचं इथे आमचे पंच जातील आणि डिस्कस करतील तर निश्चित धावा येतील एकूण धावसंख्या आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती एकवटल्या होत्या तर शेवटच्या चेंडूवरती फक्त सिंगल आली आणि इथे षटक कंप्लीट झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा काय बॅटिंग पाहायला भेटली ऋषीकडनं ज्या ऋषीने पहिला चेंडू इथे डॉट केला आणि त्याच्यानंतर त्यांना आक्रमकता सिद्ध केली आणि लगातार मोठे स्ट्रोक 2 चेंडू 2 षटकार तर निश्चित बघा इथे तिसऱ्या अंपायर ची मांग केली जाते तिसरे पंच इथे पाहतील तर आमचे आयोजकांना विनंती करा लगेच डिसिजन द्यायचा आहे तिसरे पंच इथे घेतले जात आहेत तर निश्चित बरोडी टीमच्या 12 खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत तर बरोडी टीम इथे चेक केला जातो आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारण आपण पाहतो इथे स्पर्धा खूप मोठी मॅच महत्वपूर्ण असेल तर मी पंचांना विनंती करेल एक पंच आपण इथे यायचा तर अजय पाटील 2 मिनिटे या अजय फक्त अंपायर डिसिजन फिक्स आहे षटकार फक्त तुम्हाला कन्फर्मेशन करण्यासाठी कारण तुम्ही लांबून येत आहे कोणाच्या मनामध्ये शंका नको की आपल्यावरती अन्याय होतोय त्यासाठी कन्फर्मेशन करायला आम्ही तुम्ही भरोडीच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय तर फास्ट या आपल्याकडे वेळ कमी आहे यस षटकार तर डिसिजन एक्सेप्ट केला आहे थँक्यू सो मच अजय पाटील आणि भरोडी तर 6 धावा इथे फलकावरती ॲड होतील योगेश
सेकंड डीसी. तर इथे मात्र लगातार आपण पाहिलं 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात. तर येणारा चेंडू म्हणजे इथे षटकार ठोकला ऋषीनं जेव्हा स्ट्रायकर वरती येतील तेव्हा इथे मात्र षटकारासाठी असेल 11,000 रुपयाचं पारितोषिक. तर निश्चित इथे बघा पंच आम्हाला सांगतायत की यावेळी चेंडू सेकंड अटेम्प्टला चेंडू गॅदर करताना इथे पाय टच झाला त्यामुळे इथे तिसरे पंच चौकार देत आहेत. तर निश्चित करेन सेकंड अटेम्प्टला पाय टच झाला होता आणि तिथे इथे सेकंड थर्ड अंपायर आम्हाला घोषित करतात की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स चौकार असेल. तर निश्चित चौकार येतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती पाहायला मिळतील 24 रन. 24 धावा धावकती लागतात. गोलंदाज तयार. रिवर्स करण्याचा प्रयत्न इथे मात्र स्ट्राईक करण्यावरती केतन माते तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात केली ते आपण पाहतोय. सलामी फलंदाज ऋषी भोईर आणि केतन मातेच्या माध्यमातून मी सुरुवातीला सांगितलं की वाकड संघाची ताकद ही त्यांची फलंदाजी आहे. सलामी फलंदाज नेहमी ताकदवर पाहायला भेटलाय आणि ती जिम्मेदारी घेऊन ऋषी भोईरनं पुन्हा एकदा एक जबरदस्त क्रिकेट सादर केलाय. 3 चौकार 2 षटकार त्याने लावले आणि तब्बल पहिला ओव्हर मध्ये 24 धावा एकवटल्यात. तर इथे जिंकण्यासाठी 60 धाब्याचं लक्ष होतं. यावेळी आपण पाहतोय तर इथे निश्चित आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येईल आमच्यापर्यंत. तर निश्चित इथे बघा पंचांचं डिसिजन शेवटचं मानलं जाईल. लक्ष ठेवा. आणि निश्चित पंचांचा निर्णय अंतिम राहिला. लक्षात ठेवा बरोडी टीम आणि यावेळीस मात्र अंपायर डिसिजन नो बॉल. धावसंख्या आपण पाहतो 25 धावा आपल्याला पाहायला भेटतील. इथे खूप काही चुका पाहायला भेटल्यात. इथे शिस्तरक्षण करताना निश्चित श्री गणेश बरोडी टीम कडनं ज्या संघाने 59 धावा ठोकल्यात आणि 60 धाब्याचं लक्ष असताना यावेळीस आपण पाहिला तर निश्चित मैदानावरती तब्बल 25 धाबा एकवटल्या जात आहेत. समीकरण 35 धाब्याची गरज आहे. येणारे चेंडू असतील 17 चेंडू आणि 35 धाबा. लगातार 3 षटकारांसाठी राजूभाई साहेबांकडनं तब्बल 11,000 रुपयाचं रोकेश प्राइज असेल वाकलन टीम साठी. तर निश्चित बरोडी टीम आपण पंचाची वादावत करू नका. तर निश्चित पंचांचा निर्णय अंतिम राहिला. लक्षात ठेवा पंच डिसिजन लास्ट डिसिजन असेल. लक्षात ठेवा. तर निश्चित या ठिकाणी बघा पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका आणि निश्चित इथे वादावत करू नका. विनंती करेल कारण का बरोबर टीम तुम्ही एक चांगला आदर्श टीम म्हणून तुमच्याकडे पाहिला जातं. कारण सातत्यानं आदर्श संघ म्हणून तुमच्याकडे आम्ही नेहमीच पाहत असतो. मग इथे विनंती करेल कॅप्टनला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लाभायचं आहे आणि पंचांची जास्त वादावत करू नका. कारण आपण पाहतो इथे एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती लावली गेली आहे 25 रन 17 चेंडू आणि इथे 35 धाब्याची गरज असे मैदानावरती. संघर्ष अद्याप मैदानावरती सुरू आहे. आता इथनं आपण पाहतोय वाकलन टीमनं सुरुवात खूप चांगली केली. जीजी स्पोर्ट निशांत पण वाकलन टीम एकूण 60 धाब्याचं लक्ष असताना आतापर्यंत 25 धाबा एकवटल्यात. येणार समीकरण 17 चेंडू 35 धाबा. तर निश्चित येणारा चेंडू पंचामा सांगायचंय फ्री हिट असेल का कारण इथे नो बॉल होता आणि पंचामाला सांगतील चेंडू फ्री हिट आहे का. फ्री हिट नाही ना पंच नाही. निश्चित येणारा चेंडू आपण पाहतो इथे धावसंख्या आपण पाहिली तर 17 चेंडू मध्ये आता 35 धाब्याची गरज आहे. चला पंच सामना सुरू करा मैदानावरती. याच्यानंतर देखील बरेचसे मॅच आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. चेंडू खूप चांगला होता. इथे मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी 2 सुरेख झेल टिपलाय. विकेट नंबर फर्स्ट केतन मात्रे बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीसी. खूप चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटतंय. शिवसेना, कारण शिवसेनेच्या माध्यमातून ही भव्यदिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. भगवमय वातावरण, मैदानाच्या चारही बाजूला भगवा झेंडा अभिमानानं परततोय आणि स्पर्धा देखील तुम्ही पाहता. धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृतिचषक 2019 पर्व. शिवसेना म्हटली तर निश्चित 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा 1995 ठाणे महानगरपालिकेवरती भडकला आणि त्याच ठाणे जिल्ह्यातील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटचा एक दिव्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. इथे आपण पाहतो एकूण धावसंख्या 25 पाहायला भेटले. इथं जिंकण्यासाठी अद्याप धावांची गरज असते मैदानावरती. येणारे चेंडू असतील 16 आणि 35 धावेची गरज. 16-35 समीकरण जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग आज या मॅचचा एन्जॉय करतात. तर एका बाजूला श्री गणेश बरोडी टीम ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 59 धावा केला, 60 धावेचं उत्तर देताना आतापर्यंत 25 धावा. इथे मात्र मनीष पांड्या स्टाईलला चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. 360 अँगल इथे बनवला आणि एबी डिव्हिलियर्स खास करून टेनिस क्रिकेटमध्ये मनीष पांडेच्या बॅटमध्ये नेहमी पाहायला भेटला. तर निश्चित इथे बघा अजून बक्षीस येत आहे राजूभाई साहेबांकडनं. ही त्यांची ओळख आहे, कारण जेव्हा जेव्हा कुठल्याही व्यासपीठावरती असते तेव्हा बक्षिसांची खैरात आणि निश्चित इथे दाखवली जाते. मात्र इथे ऋषीभोईर बघा मॅच जरी जिंकला तरी सुद्धा तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर एकूण धावसंख्या आपण पाहतो 29 रन. आता मात्र समीकरण बदललंय, तर इथं जिंकण्यासाठी धावांची गरज असेल फक्त 31 धावेची. हा चेंडू इथे मात्र लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डिलेक्सम अंपायर डिसिजन बाहेर. एक अतिरिक्त धाव आता प्रेशर वाढवू शकेल इथे क्षेत्ररक्षण करताना श्री गणेश बरोडी संघामध्ये ज्या संघाने 59 धावा बनवल्यात. 60 धावेचं उत्तर देताना ऋषी भोईचं मी कौतुक करेल, तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 2 षटकार तर तब्बल 4 चौकार आम्हाला पाहायला भेटलात. हा चेंडू यावेळी स्वतः बॅकफुटला गेलात, रूम बनवून खेळतात. चेंडू जाल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक लय भारी चौकार. बँकेटीचे 34 धावा धावगती लागतात. तब्बल आतापर्यंत ऋषी भोईच्या बॅट मधनं आम्हाला 5 चौकार पाहायला भेटले, 2 षटकार पाहायला भेटलाय. का वादळी खेळ मैदानावरती केली आहे. तर तब्बल 30 धावेचा खेळ मैदानावरती. बत्तीस धावेचा खेळ मैदानावरती आपण पाहतो ऋषी भोईनं केलाय. मग इथे आपण पाहतो टोटल स्कोर पाहायला भेटते. एकूण धावसंख्या 34 धावा. जिंकण्यासाठी धावांची गरज असेल आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 26 धावा. येणारे 20 चेंडू 14 चेंडू सॉरी इथे 4 षटकांचा मॅच. अजून एक सुरेख शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रॉमिस टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःची गुणवत्ता सादर केले आणि क्लास स्ट्रोक पाहायला भेटतोय ऋषीच्या बॅट मधून. टोटल स्कोर आपण पाहतो 38 रन. फक्त आता 22 धावेची गरज आहे. अद्याप चेंडू शिल्लक असेल 1, कारण आपण पाहतो येणारे 13 चेंडू समीकरण 22 धावेची गरज आहे. काय क्रिकेट पाहायला भेटला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऋषीसाठी, कारण एकमेव एकतर्फा फलंदाजी केली जाते. 36 पैकी यामध्ये आपण पाहतो इथे मैदानावरती धावा झाले टोटल 38 आणि त्याच्यापैकी 36 धावा एकट्याने कुठल्यात. यावेळी मात्र इथे आपण पाहतोय डाट चेंडूची समाप्ती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. 2 षटक होत आहेत कंप्लीट आणि एकूण धाव संख्या 38 रन. येणारे समीकरण 12 चेंडू 22 धावेची गरज.
थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत डीजे मास्टरकडनं सातत्याने ऐकायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने डीजे मास्टरकडनं ऐकवले जातं आमच्या प्रेक्षकांना. मध्ये इथे मॅच पाहतोय आपण. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धाबीची गरज आहे. रॅप अँड टॉप मॅच मैदानावरती आपण पाहतो. दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहतो वाकलन टीम ज्यांना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धाबीची गरज आहे. तर एका बाजूला भरूड टीमला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. इथनं येणारे षटक चांगलं फेटा वगैरे आणि येणाऱ्या षटकामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली तर निश्चित या मॅच मध्ये मजबूत पकड पुन्हा एकदा इथे निर्माण करू शकतील. पण अजून एक फलंदाज मैदानावरती येतोय. टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक विस्फोटक फलंदाज ज्याने कार्डी चषक सलग 2 वर्ष गाजवले. या वर्षी देखील त्याचा फॉर्म खूप चांगला पाहायला भेटला. तो जीत भोईर ठाण्याचा डाण्याबाग म्हणून ज्याला संबोधलं जातंय. हा चेंडू पहिला चेंडू इथे भिडकावून दिलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेला जिथे मात्र क्षेत्ररक्षक होते सिंगलने कातकुल केलाय. जीत भोईर धावसंख्या आपण पाहतो इथे 39. 21 धाब्याची गरज आहे. 11 चेंडू 21 धाबा. येणारे षटक खूप महत्वाचं असेल कारण येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली तर भरोडी टीम मैदानावरती मजबूत स्थिती निर्माण करेल. येणाऱ्या षटकामध्ये फलंदाजी चांगली झाली तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतील जी स्पोर्ट निशांत तेलवण वाकलन टीम. तो गोलंदाज तयार होतो इथे. 30 षटक बाराम पाडीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. चेंडू खूप चांगला होता. कोलबा टप्प्याचा खोदून काढला. मिड विकेटच्या दिशेला तिथे चूक पाहायला भेटली आणि त्यावेळेस मात्र बॅकअप लाभेल तोपर्यंत 2 धाबा येतात. तर निश्चित आपण पाहतो एकूण धावसंख्या आपण पाहतो 41 धाबा. समीकरण 19 धाब्याची गरज आहे. 10 चेंडू 19 धाबा. तर ओमकर आपण नेहमीच पाहिलं भरुडी संघाकडनं गोलंदाजी त्यांची ताकद आहे. तर शेवटचा ओव्हर खूप चांगला आहे ज्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक क्षणाला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. तर शेवटच्या ओव्हर मध्ये जर 10 ते 12 धावा जरी राहिल्या तरी मात्र मॅच डिफेन्स करू शकतील एवढी ताकद त्या गोलंदाजामध्ये आहे. तर शेवटचा ओव्हर नेहमीच या संघाचा एक मजबूत राहिले आणि इथे धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतो 41. 2 पंच डिस्कस करतायत. तर निश्चित आपण पाहतोय 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय प्रोफेशनल पंच आपल्याला पाहायला भेटतात जय पवार सर आणि आपण पाहतो पंच मेन पंच देखील. इथे मात्र फलंदाज बाद. ऋषी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्या संघाला 38 धाब्याचं योगदान दिला. एक जबरदस्त इनिंग त्यानं साकारली मैदानामध्ये. आता ऋषी बाद झाल्यानंतर आता जिम्मेदारी असेल जीत भोईर आणि अविनाश भोईरच्या खांद्यावरती. समीकरण बदललंय. वेळ बदलली. 9 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 19 धाब्याची गरज आहे. 9-19 समीकरण आपण पाहतो मैदानावरती. काय रप अँड टप मॅच पाहायला मिळत आहे. क्षणाक्षणाला मॅचचं चित्र बदलत आहे आणि अप अँड डाऊन्स मैदानावरती या मॅच मध्ये पाहायला भेटलंय. आता इथे पाहायचं येणारे 9 चेंडू 19 धाब्याची गरज. चेंडू खूप चांगला होता. कोलबा टप्प्याचा हा चेंडू जाईल लांगाच्या दिशेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतात. 1 धाव कंप्लीट झाली आणि सिंगल न फक्त स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र सायकलवरती जीत भोईर ज्या नावाची दहशत रायगड असो मग ठाणे असो भिवंडी असो किंवा बदलापूर वांगणी असो या सर्व जागांवरती ज्याची दहशत राहिली तो जीत भोईर आपण पाहतो मैदानावरती. 8 चेंडू 18 धाब्याची गरज. कोलबा टप्प्याचा चेंडू मात्र सुरेख होता. यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल मिड विकेटला. तिथे मात्र थोडस पंबलिंग पाहायला भेटलाय. 2 धाबा एकवटल्यात. बघा एक चूक एक संधी मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो. यावेळेस 2 धाबा येतील. एकूण धाव संख्या 44 रन. जिंकण्यासाठी 16 धाब्याची गरज असेल. येणारे 7 चेंडू. तर निश्चित येणारा शेवटचा चेंडू असेल
कारण येणारे 7 चेंडू आणि 16 धावा जर या चेंडूवरती षटकार आला तर राजू भोई साहेबांकडनं तब्बल 4000 रुपयाचं प्राइज असेल. बघा येणारा षटकार किती महत्वाचा असेल. येणारा षटकार वाकलन टीमला मजबूत स्थिती निर्माण करून देणे. येणारा षटकार राजू भोई साहेबांकडे देखील इथे 4000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. कारण येणारं समीकरण आपण पाहतो 7 चेंडू 14 धावा. काय जबरदस्त मॅच पाहायला भेटली. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतो मैदानावरती. श्री गणेश बरोडी विपक्ष जीजी स्पोर्ट निशांत तेलवन वाकलन टीम. हा चेंडू कोलबा टप्प्याचा इथे मात्र सिंगल येणार. आता मात्र समीकरण शेवटचा ओव्हर 15 धावेची गरज. एका बाजूला जल्लोष पाहायला मिळतोय बरोडी टीमच्या समर्थकांचा, मात्र दुसऱ्या बाजूला थोडे शांत झालेत वाकलन टीमचे समर्थक. हाच ग्रामीण क्रिकेटचा निश्चित विजय. कारण आपण नेहमीच पाहतोय एक जबरदस्त मॅच पाहायला भेटले. एका बाजूला समर्थक बरोडी टीमच्या आहेत, एका बाजूला इथे समर्थक वाकलन टीमच्या आहेत. तर निश्चित आपण पाहतोय व्यासपीठापर्यंत देखील अनेक मान्यवर उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करू. हाय व्होल्टेजचा मॅच हृदयाचा ठोका चुकवेल, मेंदूला सुन्न करेल या मॅच करांना. इथे मात्र आपण पाहतोय व्यासपीठापर्यंत देखील आमचे सुनील जाधव मॅचचा आनंद घेतात. तर निश्चित तर याच दरम्यान आपण पाहतोय आमचे नकुळ पावशे काकडबाळ यांचं देखील शुभागमन होतंय. विनंती करत त्यांना की व्यासपीठावरती यावं. मोस्ट वेलकम साहेब, स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. मग मॅच कडे खूप रंगला मॅच. बघा जे प्रेक्षक आता बसले होते ते प्रेक्षक उभे झाले आहेत. कारण मॅच हाय व्होल्टेजचा पाहतोय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. जीतभुई नावाचं वादळ अद्याप मैदानावरती आहे. आता इथे रणनीती आखली जातीये, डावपेच आखला जातोय बरोडी टीमच्या कॅप्टन कडनं. चला विनंती करत जास्त वेळ घेऊ नका. बरोडी टीम आपण लगेच शतक लावायचं. शेवटचं ओव्हर कोणामध्ये असेल विश्वास. जीत बोल आपल्या टीमला मॅच जिंकून देईल की मात्र इथे गोलंदाज आपल्या टीमला मॅच जिंकून देईल. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण मॅच देखील तशाच पद्धतीने आपण पाहतोय. जिंकलात तर पुढच्या पैरीमध्ये प्रवेश अर्थात क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश होईल आणि हरलात तर या मोठ्या स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागेल. तर याच दरम्यान अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय नकुलजी पावशे साहेब याचं शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती. कारण मॅच देखील तेवढाच महत्वाचा सुरू आहे. एका बाजूला जीजी स्पोर्ट निशांत तेलवन वाकलन टीम संघर्ष करतोय आणि त्याला फाईट करताना इथे बरोडी टीमला खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. येणारे 6 चेंडू 15 धावेची गरज. गोलंदाज तयार अजय पाटील. पहिला चेंडू सुरेख होता. बॅक टू द बॉलर. आता मात्र जल्लोष पाहायला भेटतोय. प्रत्येक चेंडू मागे बरोडी टीमचे समर्थक मात्र जल्लोष करताना आपल्याला पाहायला भेटले आहेत. मात्र वाकलन टीमचे समर्थक अद्याप शांत आपण पाहतोय. एक वाकलन टीम मेगा फायनल मध्ये असेल, जगदंब वाकलन टीम निश्चित. कारण वाकलन म्हटलं तर 2 टीमा आज तुम्हाला पाहायला भेटतात, त्याच्यापैकी एक टीम मेगा फायनल मध्ये आहे. त्यामुळे वाकलन टीमचे समर्थक खूप जास्त संख्येने तुम्हाला पाहायला भेटतील. तो गोलंदाज तयार. 5 चेंडू. हा चेंडू इथे मात्र टॉपेच लागलाय. चेंडू विकेट किपरच्या वर, चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर निश्चित बघा आपण मॅच किती चांगला पाहतोय. कारण जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हनचा वाकल्याचं टीमचं जेव्हा मैदानचं आपण बघतो मैदानावरती खेळत असते तेव्हा निश्चित बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात, त्यांचं देखील मी स्वागत करेल. पुल्लेंचा चेंडू मोठा प्रहार. यावेळेस मात्र चेंडू जाईल मिड विकेटला, तिथे मात्र सिंगल आली. यावेळेस मात्र घडलं काय, आता मात्र समीकरण बदललंय. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला तरार नाट्य सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटला. 3 चेंडू 10 धावेची गरज. 3 चेंडू 10 धावा, 50 धावा कंप्लीट होतात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मात्र इथे दोन्ही संघ संघर्ष करतात. जबरदस्त मॅच.
निश्चित येणारे 3 चेंडू आता मात्र दादाबीची गरज आहे. मॅच बघा शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाल्या प्रेक्षकांना, कारण हाय व्होल्टेजचा मॅच. एका बाजूला भरूड टीमची गोलंदाजी खूप ताकदवर पाहायला भेटले, मात्र जीजी स्पोर्ट निशांत तेलबन बाकले टीम संघर्ष करताना पाहायला भेटलाय. 7 धावा बनवायच्या आहेत. ऋषी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय इथे फलंदाज अविनाश भोईर आणि जीत भोईर असे 2 फलंदाज. येणारे 3 चेंडू इथे दादाबीची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटलाय. हा चेंडू सुरेख होता, पॉइंट मध्ये सिंगल येणार. आता मात्र पूर्णपणे भवितव्य असेल वाकलन टीमचं भवितव्य. जीजी स्पोर्ट निशांत तेवलन वाकलन टीमचं भवितव्य मैदानावरती असेल जीत भोईरवरती. तर निश्चित इथे बघा येणारे चेंडू असतील आता 2 आणि 9 धावीची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अद्यापि ठाण्याचा डाण्या वाघ मैदानावरती लढतोय. मैदानावर जीत भोईर. येणारे चेंडू जर षटकार ठोकला तर इथे राजू भाई साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज असेल. 2 चेंडू 9 धावा. हा चेंडू आता मात्र हा अतिरिक्त धाव संजीवनीचं काम करेल वाकलन टीमच्या बाजूला, कारण इथं प्रेशर थोडं बाहेर झालाय. 2 चेंडू आता 8 धावा इथे बनवायच्या. 2 चौका देखील चालतील. येणारे चेंडू 2 धावा, येणारे चेंडू षटकार. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल. निश्चित आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच. हृदयाचा ठोका आणि मेंदूला सुन्न करणारा मॅच आपण एन्जॉय करतात. जीजी स्पोर्ट निशांत तेलम वाकलन विपक्ष श्री गणेश बरोडी या 2 संघामध्ये. सेकंड वरती जीत भोईर. फुल्लेचा चेंडू, वाघाची डरकाई, त्याला प्रेक्षकांची आरोही. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र मी सांगितलं की ठाण्याचा वाघ मैदानामध्ये लढताना आता मात्र आपण पाहतोय जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे झाल्यात. एका बाजूला जल्लोष करणारी बरोडी टीमचे समर्थक शांत झाल्यात, तर एका बाजूला वादळी खेळ निर्माण केलाय. जीत भोईरनं 1 चेंडू 2 धावा. जबरदस्त मॅच. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र आता टीम मीटिंग केली जाते आणि कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. मात्र जीत भोईर नावातच खूप काही आहे, नावातच दहशत आहे आणि ती दहशत त्याने दाखवली आहे. 1 चेंडू 2 धावीची गरज. काय प्रेक्षणीय मॅच. 5,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील ऑनलाईन पाहतात. त्यांचा देखील पैसा आता वसूल झाला असेल. तर इथे मॅच बघा हाय व्होल्टेज पाहायला भेटले. 7 धावेचं लक्ष असताना मॅच मध्ये तरार नाट्य पाहायला भेटलं, नाट्यमय परिस्थिती पाहायला भेटले. तर सामना कधी वाकलन संघाच्या बाजूला, कधी सामना बरोडी टीमच्या बाजूला गेला. मात्र या क्षणाला हा शेवटचा चेंडू मॅचचा चित्र असेल. चेसिंग कंपल्सरी असेल. दोन्ही संघ लक्षात ठेवा. काय जबरदस्त मॅच बघा. प्रेक्षक उभे झालेत. जे प्रेक्षक आता बसले होते ते प्रेक्षक उभे झालेत आणि निश्चित इथे सेकंड वरती जीत भोईर ज्याने षटकार ठोकून मॅचचं रूप बदललाय. नेहमीच त्याची दहशत राहिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करताना आता त्याला 1 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्यात. प्रेक्षकांना विनंती करेल टाळ्याने स्वागत करा. यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे. फटका देखील खूप चांगला पाहायला भेटलाय. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे हुकलाय क्षेत्ररक्षक, कारण डायरेक्ट हिट मॅच जिंकून देऊ शकला असता आणि ही मॅच जिंकली. थँक्यू डीजे. काय जल्लोष पाहायला मिळतो जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हन वाकलन टीमच्या समर्थकांचा. एका पटक्याने जीत भोईरच्या इथे शांत केलं बरोबर टीमच्या समर्थकांना आणि शेवटच्या चेंडूवरती देखील चान्स आली होती. मात्र तिथे डायरेक्ट हिट निश्चित मॅच जिंकून देऊ शकला असता. मात्र इथे जीत भोईरनं कमाल केली आणि मॅच मात्र आपल्या बाजूला